इकडे हा सर्वांनी विद्यार्थ्यांची भावात यांनी सन्माननीय दीपकदादा पवारसाहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जातोय। आपण दिलेली जबाबदारी मतदारसंघाच्या वतीने आपला हा पहिलाच कार्यक्रम आहे आणि आपली निवड झाली आणि आज आपण आमच्या मंडळाच्या अध्यक्षांना कार्यभार सोपवण्यासाठी इथं आपण उपस्थित राहिलात। जिल्ह्याचं काम करत असताना निश्चितपणे चांगलं काम होईल यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही। मनापासून आपल्यालाही शुभेच्छा देतो, आमच्या दोन्ही अध्यक्षांनाही मनापासून शुभेच्छा देतो। त्यांनी तालुक्यातलं काम करत असताना निश्चितपणे संघटना शेवटच्या माणसापर्यंत जावी ही भूमिका घेऊन त्यांनी काम करावं। जिथं गरज असेल त्या ठिकाणी आम्ही सगळे त्यांच्या बरोबर आहोत, कुठेही अडचण येणार नाही अशा प्रकारचा त्यांना विश्वास देतो आणि त्यांनाही दोघांना शुभेच्छा देतोय। टाकी साहेब, एक परवा तुमच्या कार्यक्रमाच्या दिवशी कार्यभार करण्याच्या दिवशी कृषीची खरीप हंगामाची बैठक होती आणि त्यामध्ये एक विषय आला की शेतकरी खूप मशागत चांगली करतो, त्याला वेगवेगळ्या प्रकारचं बियाणं पुरवलं जात नाही, खतं पुरवली जातात, पण कधी कधी बियाण्यामध्ये भेसळ खूप होते आणि या भेसळीला जर वेळेत जर रोखलं नाही तर तो बिचारा मशागत उन्हावर करतो आणि त्या भेसळीच्यामुळे आपलं सगळं त्याचं मेहनत फुकट जाते। तुम्हाला माझी विनंती आहे, पक्षामध्ये पण भेसळ आहे ना, त्या भेसळच्या बाबतीमध्ये आम्ही कधीही तडजोड करणार नाही। आम्हाला आमची भूमिका माझ्या कार्यकर्त्याला ठाम ठेवावी लागणार आहे, कारण आम्ही आमच्या पायावर मजबूत आहे। यांनी मला एकदा नाही चौथ्यांदा सगळे एका बाजूला आणि ही माझी सर्वसामान्य जनता माझ्या बाजूला, गरीब माणसांनी भारतीय जनता पार्टीला ताकद दिली आणि त्यामुळं मला सन्मानाने कोणी येऊन पक्षाचं काम करत असेल ना तर त्याला मला आनंद वाटेल, पण तो जर सांगेल की मी माझ्या एखाद्या कार्यकर्त्याला दुखावून त्रास देऊन मी काम करेन तर मला त्या कामाची गरज नाही। मला त्या माझ्या गरीब कार्यकर्त्याची गरज आहे आणि शेवटच्या कार्यकर्त्याला ताकद देण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाचं आहे। या देशाच्या पंतप्रधानांचं तुम्हाला लक्षात आलं असेल, कधी नव्हतं एवढं मोठं काम सर्वसामान्य माणसासाठी केलंय, ते आपल्या मतदारसंघात सुद्धा पोहोचलंय। आज घरकुलांचा इष्टा केंद्राने आपल्या मागणीला, खरं म्हणजे कातकरी आदिम जमातीला कधी एवढी संधी मिळत नव्हती, एकही घर आपल्या मतदारसंघातलं राहिलं नाही। सगळ्यांना त्यांना मान देण्याचं काम आणि न्याय देण्याचं काम देशाच्या पंतप्रधानांनी शेवटच्या माणसाला केलं। या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अजूनही त्याच्यामध्ये चांगली भर घातली आणि अजूनही दुसऱ्या आमच्या घरात ज्यांना घरं पाहिजे, घरकुल पाहिजे, त्यालाही जन्मांमध्ये जर जास्त पैसे मिळतात तर त्या शेवटच्या माणसाला दुसऱ्याही आमच्या इतर समाजातल्या लोकांना न्याय मिळावा यासाठी त्यात 50,000ची भर टाकली आणि आपल्या मतदारसंघात 17,500 लोकांना आज घरकुल चालू आहे। इतिहास आहे, ठाणे जिल्ह्यात नाही महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त घरकुलं आपल्या मतदारसंघात दिल्यात। मागच्या आठवड्यामध्ये पुन्हा जाऊन मी ग्रामविकास मंत्र्यांच्या बरोबर थोडा संघर्ष केला आणि पुन्हा एक सर्वे करायला लावलाय। माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे, ज्याला पाहिजे त्याला घर मागा, ज्याला पाहिजे त्याला घर देण्यासाठी प्रयत्न करा। शेवटचा माणूस तो सुखी राहिला पाहिजे यासाठी देशाच्या पंतप्रधानांचं जे ध्येय आहे ते तुम्ही सगळ्यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे। आता पुन्हा आपण 10,000 घरं त्याच्यामध्ये आपण मंजूर करतोय आणि एकही या तालुक्यामध्ये घरकुलासाठी लाभार्थी नाही अशा प्रकारचा मुरबाड मतदारसंघ महाराष्ट्रातला पहिला होईल आणि हे काम तुम्ही सगळे आपण केलं पाहिजे। संघटना म्हणजे काय, जर सत्ता आपण तुम्ही आमच्या हातात देत असाल तर सत्तेचा उपयोग खऱ्या अर्थाने आम्हाला शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवलं पाहिजे। सत्ता स्वतःसाठी नाही, स्वतःसाठी असते तर त्यांच्या डोक्यात हवा जाते आणि हवा गेल्यावर काय होतं याचा तुम्हाला अनुभव आलेला सगळ्यांना आणि ज्यांच्या कोणाची हवा असेल ती आपल्याला गरज नाही। माझी तुम्हाला सगळ्या विनंती आहे, तुम्हाला या दोन्ही मंडळ अध्यक्षांच्याकडून कुठेही अडचण येणार नाही, तुमच्या मनातल्या कामाबाबतीमध्ये कुठेही आम्ही मदत करू, ही वरची सगळीच मंडळी आपल्यासाठी सदैव बरोबर राहील। आता नेत्यांच्या निवडणुका संपल्या, आता निवडणुका आहेत की त्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या,
भाऊनी पण मगाशी सांगितलं, महापालिका असतील, नगरपालिका असतील, आपल्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि आपल्या सगळ्या ग्रामपंचायती जवळजवळ त्यांचे रिझर्वेशन पडले. आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी पहिलं काम करा, आपल्या गावाचा सरपंच कोणाला उभा करायचा, कारण थेट सरपंच होणार आहे या बाबतीत इथूनच बांधणी करायला सुरुवात करा. निश्चितपणे आपण त्या भूमिकेतूनच गेलं पाहिजे आणि आपल्याला आपल्या पंचायती निश्चितपणे जिंकल्या पाहिजेत. मला खेडल्या तळालूच्या सोसायटीच्या बाबतीमध्ये सगळ्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. ठामपणे त्यांनी लढून त्यांनी एक साईड जिंकून मोकळे झाले. कोणालाही विचार केला नाही आम्ही एक आहोत हे दाखवण्याचा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न केला. आणि त्याच पद्धतीने आपल्याला या पंचायती सुद्धा आपल्या जवळजवळ आहे, पण आता थेट पंचायती होत असल्यामुळं आपल्याला इथूनच आपल्याला नोंदणी केली पाहिजे की आपल्याला कोण सरपंच पुढे करायचे. आणि ती भूमिका घेऊन आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी कुटुंबावाईज सर्वे करा. प्रत्येक बूथवर आपण 11 जणांची समिती, दोन्ही अध्यक्षांनी त्याच्यामध्ये सुरुवात करावी. या 15 दिवसात संपूर्ण तालुक्यामधल्या सगळ्या बूथवर 1+10 ही भूमिका घेऊन पहिल्यांदा आपण नोंदणी करा. 10 कार्यकर्ते आणि एक त्यातला प्रमुख करा. 11 जणांच्या वर त्या ग्रामपंचायतीची जबाबदारी आपल्याला द्यायची आणि ते 11 जण पुन्हा पंचायत समितीचा एक गट तयार करायचा आहे आपल्याला. आणि त्या गटामध्ये तिथेही एक प्रमुख किंवा 2 प्रमुख करायचे आहेत. त्या भूमिकेतून आपल्याला जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या दोन्ही ठिकाणी